नागपुरातून उद्धव ठाकरेंचा महायुतीवरती हल्लाबोल। भाजपचं हिंदुत्व मोहन भागवतांना मान्य आहे का? ठाकरेंचा सवाल। तर हिम्मत असेल तर मैदानात या, अमित शहांना ओपन चॅलेंज। 15 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान विधानसभा, शरद पवारांचा अंदाज। अजितदादा फडणवीसांकडूनही नोव्हेंबरचाच मुहूर्त। धर्मराव बाबा आत्राम आणि त्यांच्या मुलीमध्ये लढत झाल्यास मुलीचा पराभव होईल, काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांचा दावा। तर वडिलांचा मार्ग सुकर करण्यासाठी मुलीची विरोधी भूमिका असल्याच्या चर्चा असल्याचं विधान। आयात उमेदवार नको, हर्षवर्धन पाटील यांच्या संभाव्य उमेदवारीला इंदापूरमधल्या पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध। शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष। अजित पवार गटाच्या राजन पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट। तर भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील पवारांच्या व्यासपीठावर। उल्हासनगरच्या स्मशानभूमीमध्ये अक्षय शिंदेचा मृतदेह दफन। पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामध्ये अंत्यविधी। विरोध करणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणामधील खळबळजनक ऑडिओ क्लिप आव्हाडांकडून ट्विट। अक्षय शिंदेला मारलं तेव्हा माझी गाडी मागेच होती, कथित ऑडिओ क्लिपमध्ये प्रत्यक्षदर्शींचा दावा। पुणे मेट्रो आणि सोलापूरच्या विमानतळाचं अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन। तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा पुणे मेट्रोमधून प्रवास। सोलापुरातल्या विमानतळाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन, पण सुभाष देशमुख वगळता इतर 11 आमदार आणि 2 खासदार कार्यक्रमापासून राहिले दूर। मनोज जरांगेंचा बीड जिल्ह्यातल्या नारायणगडावरती मेळावा घेण्याचा निर्णय। कार्यकर्त्यांना कामाचं वाटपही ठरलं। मराठ्यांच्या नादी लागाल तर राजकीय एन्काउंटर करू, फडणवीसांच्या नंतर मनोज जरांगेंचा अमित शहांकडे मोर्चा। सगळे सोयरेच्या अंमलबजावणीची पुन्हा एकदा आठवण। शिंदेगड दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचा आग्रह धरणार नाही, बीकेसी किंवा आझाद मैदानावरती मेळावा होण्याची शक्यता। तर ठाकरेंचा आवाज, शिवाजी पार्कवरती घुमण्याची चिन्ह। च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादकांनी 2500 कोटींचं अर्थसहाय्य त्यांना मिळणार। कृषी मंत्री धनंजय मुंडेंची घोषणा। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा नागपूरच्या विमानतळावरती नितेश राणेंना रोखण्याचा प्रयत्न। भास्कर जाधव म्हणाले, मालवणला आदित्य ठाकरेंना रोखल्याचा हिशोब चुकता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।